मला तशी पहिल्यापासून आवड होती. म्हणजे डाएट जे जे कसं असतं आवड प्रत्येक बऱ्याच जणांना असते आपल्या आरोग्याविषयी. पण आपल्याला त्यावेळेला जे नॉलेज असतं, जो एक्सपिरियन्स असतो ते आपण फॉलो करतो. बरोबर. असं आणि आहे. आता तर जास्त YouTube वगैरे रील्स वगैरे आता बघून तर आता YouTube रील्स हे खूप आहे, पण आता त्यातलं कन्फ्युजन कन्फ्युजन आहे. म्हणजे आता होतं. ओव्हरलोड आहे इन्फॉर्मेशनचा. इतका आणि आता कसं आहे ना, की YouTube आणि Instaचं कसं नाही, की तुम्हाला कंटेंट टाकत राहावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे ना लोकं व्हरायटी ऑफ रील्स बनवतात आणि मग बऱ्याच वेळा ते असं असतं मिथ असेल, काही असेल तर तो असं नाही, की ती इन्फॉर्मेशन प्रॉपर असेलच. हां, तेच. कारण आता कन्फ्युजन म्हटलं तर आता सगळे म्हणतात, की सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी प्या. हं, हं, हं. कोण म्हणतं त्यात लिंबू पिळा, कोण म्हणतं ते चिया सीड्स टाका. हो. कोण कोणी म्हणतं म्हणतं ॲशगॉड ज्यूस प्या. म्हणजे त्याच्यात एवढं झालं, की सकाळी उठल्यानंतर आम्ही पहिलं प्यायचं काय? बट हे प्रत्येकाच्या शरीरानुसार किंवा तुम्हाला जो काही त्रास असेल, तुमची जी बॉडी असेल, त्याप्रमाणे तो असेल. पण आताच्या अगदी रील्सच्या बरोबर ह्याच्यामुळे बोलले तुम्ही. फक्त कंटेंट वाढवण्यासाठी मी हे करतो म्हणून तुमच्या बॉडीला ते वर्कआउट होईलच, असं नाहीये ते. बरोबर आहे.